नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण ग्राहकाचे अधिकार सुरू केले होते आणि ग्राहकाचे अधिकार पाहण्यास सुरुवात केली होती. जे ग्राहकाचे अधिकार आपण पाहिलेले आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आपण पुढे जातोय. आपण पहिल्यांदा सुरक्षिततेचा अधिकार पाहिला होता. ग्राहकांना सुरक्षिततेचा अधिकार आहे. ग्राहक जी वस्तू खरेदी करणार आहे त्या वस्तूपासून त्याच्या आरोग्यास आणि जीवितास कुठलाही धोका होणार नाही, त्याला संरक्षण मिळावे आणि त्यामुळं ग्राहकांना आपल्या ग्राहकांचे आरोग्य आणि जीवितात संपूर्ण सुरक्षितता मिळावं म्हणून ग्राहकांना सुरक्षिततेचा अधिकार आहे. सुरक्षिततेच्या अधिकारामुळे ग्राहकांचे आरोग्य आणि जीवितास धोकादायक असलेले उत्पादन किंवा प्रक्रिया सेवा यापासून संरक्षण मिळते. यामुळे ग्राहकांचे दीर्घकालीन हित आणि त्वरित गरजांशी संबंध असतो. या अधिकारानुसार ग्राहकांचे आरोग्य आणि जीवितास संपूर्ण संरक्षण आणि सुरक्षितता मिळते. ही सुरक्षितता औषध असेल, विद्युत उपकरणं असेल किंवा खाद्यपदार्थ असेल, या सगळ्यापासून ग्राहकांना सुरक्षिततेचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारने शेतीमालासाठी ॲगमार्क आणि इतर मालासाठी ISI, BIS किंवा ISO हे BIS हॉलमार्क किंवा ISO इत्यादीद्वारे सुरक्षिततेचे मानके निश्चित केलेली आहेत. ज्या वस्तूवर ही मानके आहेत याचा अर्थ ती वस्तू वाणिज्य द्वितीय बीजकातून चेक करून ती ग्राहकांच्या हितासाठी सुरक्षित आहे. त्यापासून ग्राहकांच्या जीवितास कुठलाही आरोग्यास किंवा जीवितास कुठलाही धोका नाही हे सिद्ध केल्यानंतरच त्या वस्तूला ती मानकं दिली जातात. आणि म्हणून भारत सरकारने ही मानकं निश्चित केलेली आहेत. त्यानंतर दुसरा आहे माहितीचा अधिकार. आपण ग्राहकांना बाजारपेठेचा राजा म्हटलं तरी बऱ्याचदा बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तू कशा वापरायच्या, त्या वस्तूची किंमत काय आहे, त्याचा उत्पादन दिनांक काय आहे, ते एक्सपायरी डेट काय आहे, याबद्दल ग्राहकांना कुठलीही माहिती नसते. बऱ्याचदा ग्राहकांना वस्तू निवडायला आता तुम्ही ग्राहक आहात, आता तुम्ही मी आपण सगळे ग्राहक आहात. एखादी वस्तू आपण निवडायला गेलो तर आपल्याला त्या वस्तूबद्दल सगळी माहिती असते का? अजिबात नाही. आपण एखाद्या जवळच्या मैत्रिणीला किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना म्हणतो मला अमुक एक वस्तू घ्यायची, तुम्ही माझ्याबरोबर चलाल का? तुम्हाला ती माहिती आहे. म्हणजे बऱ्याचदा ग्राहकांना वस्तूबद्दल माहिती नसते आणि म्हणून या अधिकारानुसार ग्राहकांना वस्तूची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. माहितीच्या अधिकारानुसार ग्राहकास उत्पादन व सेवेविषयी पुरेशी माहिती असली पाहिजे. उदाहरणार्थ किंमत असेल, उत्पादनाचे नाव असेल, उत्पादनाचे घटक असेल किंवा उत्पादनाचा बॅच क्रमांक असेल, उत्पादनाचा दिनांक असेल, त्या उत्पादनाच्या वापरण्याची अंतिम दिनांक असेल, माहिती पुस्तकं असतील आणि सुरक्षिततेच्या संबंधीच्या सूचना देणं आवश्यक आहे. हा अधिकार ग्राहकास योग्य उत्पादन व सेवाची निवड करण्यासाठी सक्षम बनवतो. माहितीचा अधिकार खाद्यपदार्थ, औषधे, सुटे भाग आणि इत्यादी उत्पादनं व सेवासाठी लागू आहे. याचा अर्थ असा आहे, ग्राहक जर दुकानात आला आणि त्यांनी वस्तूची माहिती विचारली तर त्या वस्तूबद्दलची संपूर्ण माहिती मिळवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. आणि हा म्हणजे वस्तूबद्दल माहिती असेल, त्या वस्तूच्या उत्पादनाचा दिनांक असेल, मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, एक्सपायरिंग डेट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या कशा ऑपरेट करायच्या त्याची माहिती पुस्तकं असेल किंवा काही वस्तू अशा असतात की त्या वस्तू वापरताना काळजी घ्यावी लागते, मग त्याच्या संबंधीच्या सुरक्षिततेबाबतच्या सूचना. उदाहरणार्थ आपण म्हटलं की स्वच्छतेबाबतची काही उपकरणं असतात, स्वच्छतेबाबतची काही औषधं असतात, डेटॉल असेल, फिनॉल असेल, ते कशा पद्धतीने वापरायचं किंवा ॲसिड असेल ते कशा पद्धतीने वापरायचं, या सगळ्या सूचना ज्या आहे त्या सूचना देणं अत्यंत आवश्यक आहे. यावरनं ग्राहक सक्षम बनतो आणि माहितीचा सक्षम बनतो आणि त्याला सर्व वस्तूची माहिती मिळते. माहितीचा अधिकारसुद्धा आहे, पण तो खाद्यपदार्थ, औषधे, सुटे भाग, इतर उत्पादनासाठी तो लागू होतो. त्यानंतर वस्तू व सेवा निवडीचा अधिकार. बऱ्याचदा वस्तू आणि सेवा निवडताना आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. आत्ता साधं उदाहरण घ्या, दिवाळीच्या वेळेला तुम्हाला एखादा ड्रेस खरेदी करायचा असेल तर तो ड्रेस कुठला खरेदी करावा, त्याचा कलर कसा असावा, त्याचं पोत कसं असावं, आपण कोणाच तरी अंगावर बघतो आणि आपण म्हणतो अरे हां, हा ड्रेस चांगला आहे, मला हा घ्यायचा आहे. पण वस्तू प्रत्यक्षात निवडताना बऱ्याच प्रॉब्लेम येतात. म्हणून आपण दुकानदाराला म्हणतो ह्या 3 वस्तू मी घेतलेत, तुम्ही सांगा आता मी कुठली वस्तू घेऊ. अशा वेळेला वस्तू निवडण्याचा ग्राहकांना पूर्णपणे अधिकार आहे. भारतीय
ग्राहकास दूरसंचार, वाहतूक, पर्यटन, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक उत्पादने व ग्राहक उपयोगी वस्तू या वस्तू व सेवा निवडण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार ग्राहकास त्याची गरज व खरेदी क्षमता इत्यादीनुसार वस्तू व सेवा निवडायचं पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. वस्तू निवडीचा अधिकार हा मुक्त अर्थव्यवस्थेच्या संज्ञेशी संबंधित असून या अधिकारानुसार विक्रेत्यास ग्राहक विशिष्ट उत्पादन खरेदीसाठी सक्ती करू शकत नाही. ग्राहकास परिणामी विक्रेत्याची मक्तेदारी टाळणे शक्य आहे. ग्राहकाला वस्तू निवडीचा पूर्ण अधिकार आहे. ग्राहक दुकानात गेल्यानंतर कुठलाही उत्पादक, कुठलाही विक्रेता त्याने अमुक एकच वस्तू घेतली पाहिजे असं त्याच्यावर कुठलीही सक्ती करू शकत नाही. ग्राहकांना आवडेल, ग्राहकांच्या खिशाला परवडेल, ग्राहकांना ती वस्तू जी ग्राहकांना पाहिजे ती वस्तू तो घेऊ शकतो. एखादा ग्राहक म्हणजे समजा एखादा तुम्ही दुकानात गेला तर तुम्ही 10,000ची वस्तू पाहून अगदी 100 रुपयाची वस्तूसुद्धा खरेदी करून जाऊ शकता. कुठलाही दुकानदार तुम्हाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही 10,000ची वस्तू पाहिली ती 10,000चीच वस्तू घ्या असं कुणीही म्हणू शकत नाही. म्हणून वस्तू निवडीचा पूर्ण अधिकार ग्राहकास आहे. त्यानंतर पुढचं आहे ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार. प्रत्येक व्यवसाय संघटनेने ग्राहकांची तक्रार ऐकून घेऊन त्या सोडवल्या पाहिजे. या अधिकारानुसार ग्राहकास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे. उत्पादनाचा दर्जा, प्रमाण, किंमत आणि बांधणी इत्यादी संबंधीच्या सूचना उत्पादक आणि व्यापाऱ्यास देण्याचा अधिकार ग्राहकास देण्यात आला आहे. आजच्या काळात ग्राहक पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो. ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार. प्रत्येक व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणं आणि त्या अधिकारानुसार त्यांनी ग्राहक मंचाकडे नोंदवण्याची संधी दिली पाहिजे. ग्राहक मंच, जिल्हा मंच, राज्य आयोग, जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग अशा प्रकारे ग्राहकांची तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहक मंच तयार केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि या अधिकारानुसार ग्राहकास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवण्याची संधी दिली पाहिजे. तसेच ग्राहकांचा दर्जा, प्रमाण, किंमत आणि बांधणी इत्यादी संबंधित सूचना उत्पादक आणि व्यापाऱ्यास देण्याचा अधिकार ग्राहकास देण्यात आलेला आहे. आजच्या काळात ग्राहक पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन तक्रार देखील दाखल करू शकतो. ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार. ग्राहकांनी जर विक्रेत्याकडे जाऊन एखादी तक्रार केली, एखादी सूचना दिली, एखाद्या वस्तूविषयी माहिती विचारली किंवा ग्राहकांची जर कुठल्या वस्तूविषयी तक्रार असेल तर ती तक्रार व्यापाऱ्याने ऐकून घेणं गरजेचं आहे. कारण ग्राहकांना तक्रार ऐकून घेण्याचा अधिकार आहे. फक्त तक्रार ऐकून घ्यायची नाही तर ती तक्रार ऐकून घेऊन ग्राहक तक्रार मंचाकडं ती नोंदवण्याची संधी देखील त्यांना दिली पाहिजे. आजच्या काळामध्ये जर तुम्हाला म्हणजे ग्राहक तक्रार मंच जे आहे ते ग्राहक तक्रार मंच जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग असे 3 ग्राहक तक्रार मंच आहेत. त्या ग्राहक तक्रार मंचाकडं तुम्हाला तक्रार करायची असेल तर आत्ता सध्या ग्राहक पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्या ग्राहक पोर्टलद्वारे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. एखाद्या वस्तूविषयी जर विक्रेत्याने किंवा उत्पादकाने तुमच्या त्या वस्तूविषयी फसवणूक केली, पिळवणूक केली किंवा तुम्हाला जर काही त्या वस्तूविषयी तक्रार असेल तर तुम्ही ग्राहक पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदवू शकता. पण लक्षात ठेवा, तक्रार रास्त असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितले की तक्रार नोंदवू शकता म्हणून कुठल्याही वस्तूची तक्रार नोंदवू नका, ती रास्त तक्रार असली पाहिजे. आता उदाहरणार्थ पूर्वीच्या सिलेबसमध्ये एक उदाहरण दिलं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की डिटर्जंट पावडर म्हणजे त्या डिटर्जंट पावडरवर असं लिहिलेलं होतं की ही हाताला खूप सौम्य आहे, सॉफ्ट आहे, हाताला कुठलीही इजा पोचणार नाही याची काळजी घेऊन ही वॉशिंग पावडर बनवलेली आहे. ती वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुतल्यानंतर एका महिलेच्या हाताला इजा झाली. इजा झाल्यानंतर तिने ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली. त्यावेळेला ग्राहकांनी त्या महिलेच्या हाताला कुठली ॲलर्जी आहे का ते पाहिलं आणि नंतर ती वॉशिंग पावडर काय केली गेली म्हणजे आपण हे म्हणतो ना लॅबमध्ये चेक केली गेली आणि लॅबमध्ये चेक करून त्या वॉशिंग पावडरमध्ये असा कुठला घटक आहे का
की जो हाताला किंवा म्हणजे कपड्याला आणि हाताला हानिकारक आहे. तर त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की हो, त्या वॉशिंग पावडरमध्ये असा काही घटक होता की तो कपड्याला आणि मानवाच्या म्हणजे धुणाऱ्या व्यक्तीच्या हाताला हानिकारक होता. तर त्या महिलेला त्या नुकसान भरपाई दिली गेली. अशा प्रकारे ऐकून घेण्याचा आणि तक्रार करण्याचा ग्राहकास अधिकार आहे आणि ते तक्रार ऐकून घेऊन ती तक्रार ग्राहक मंचाकडे नोंदवण्याची संधी विक्रेत्याने दिली पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. बऱ्याचदा म्हणजे ग्राहकांना बऱ्याच वस्तूची माहिती नसते. प्रत्येक ग्राहकास त्याचे अधिकार आणि समस्या त्यावरील उपाय समजून घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ग्राहक जागरूकता निर्माण करते. जागरूक ग्राहक योग्य वस्तू व सेवेची निवड करतो. तसेच अधिकार व हिताचे अनैतिक व्यापाऱ्याकडनं केल्या जाणाऱ्या शोषणापासून ग्राहक संरक्षण करू शकतो. म्हणून ग्राहक शिक्षणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्राहकास प्रचलित कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शासन प्रसार माध्यमातून अशासकीय संस्था ग्राहक शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ जागो ग्राहक जागो अभियान. ग्राहक हा अशिक्षित आहे किंवा त्याला त्या बाजारपेठेची, बाजारातल्या वस्तूविषयी, त्याच्या अधिकाराविषयी, वस्तूची निवड करण्याविषयी अजिबात माहिती नाही. बघा, आपण दुकानात गेलो आणि आपण वस्तू बघितल्या आणि न घेता जर उठायला लागलो तर आपल्याला भीती वाटते की हा दुकानदार ओरडला तर, किंवा एखादी तक्रार सांगायची म्हटलं तर तो दुकानदार फार खडूस आहे बाबा, आपण नाही त्याच्याकडे तक्रार करू शकत. पण ग्राहकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे हेच ग्राहकांना माहीत नाही आहे. ग्राहकांची जागरूकताच ग्राहकांना माहीत नाही. वस्तूची निवड करताना तो अधिकार त्याला पूर्णपणे आहे. त्याला वाटेल तीच वस्तू तो निवडू शकतो. त्याला जर वस्तू आवडली नाही तर कुठलीही वस्तू न निवडता न घेता तो बाहेर पडू शकतो. त्यामुळं ग्राहक शिक्षण अतिशय गरजेचं आहे. ग्राहकांना शिक्षण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांच्या समस्या कुठल्या आहेत, त्याच्यावर उपाययोजना काय आहे आणि त्यांना कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारानुसार ते कुठं तक्रार करू शकतात या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना पाहिजे. ग्राहकासाठी प्रचलित कायदे आहेत, कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रसार माध्यमं आहेत. या सगळ्यातून ग्राहकांना शिक्षण देणं गरजेचं आहे. बघा, आपण बऱ्याचदा टी व्हीवर पाहतो जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो अभियान सुरू आहे किंवा ग्राहकांनी जागृत राहा. मध्यंतरी म्हणजे नोटा ज्या आहेत त्या नोटा घेतल्या गेल्या नव्हत्या किंवा 10 रुपयाचं कॉईन मार्केटमध्ये घेतलं जात नव्हतं. तेव्हा अशी जाहिरात RBIने मोबाईलवर असा मेसेज टाकला होता की जे उत्पादक 10 रुपयाचा कॉईन घेणार नाहीत त्यांच्याविषयी तुम्ही तक्रार करू शकता. म्हणजे दुकानदार म्हणतोय 10 रुपयाचा कॉईन चालणार नाही, ठीक आहे, नाही चालणार. आपण पण म्हणतो 10 रुपयाचा कॉईन बंद झाला. अरे पण खरंच बंद झालाय का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसं डिक्लेअर केलंय का की 10 रुपयाचा कॉईन जो आहे तो चलनातून बाजूला झालाय? नाही. मग आपल्याला हे माहितीच नसतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देणं गरजेचं आहे. जागो ग्राहक जागो अभियान हे अतिशय गरजेचं आहे. आता मध्यंतरी एक जाहिरात लागायची बघा, मळकट नोटा ज्या आहेत त्या मळकट नोटा 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या विक्रेते घेत नव्हते. तेव्हा एक जाहिरात, खूप सुंदर मजेशीर जाहिरात होती. एक महिला दुकानात जाते आणि दुकानात गेल्यानंतर भाजी खरेदी करते आणि भाजी खरेदी केल्यानंतर 10 रुपयाची नोट त्या दुकानदाराला देते आणि तर दुकानदाराला दिल्यानंतर दुकानदार म्हणतो नाही चालत. तर चालतीये ना, कुठं नाही चालत? म्हणजे याच्या विरुद्ध अशी जाहिरात होऊ शकते की दुकानदाराने नोट दिलेली असेल आणि आपण ती नोट घेतलेली आहे आणि म्हणजे नोटा बंद होण्याच्या अगोदर फाटकी नोट, तुटकी नोट आपण जर दिली तर आपण ती घेतो आणि आपण ती नोट घेतो तर ती महिला अशी नोट खाली टाकते आणि म्हणते चलती है भैया, देखो नहीं चलती है, उठ चल, नहीं चलती, अशी गमतीशीर जाहिरात होती. म्हणजे दुकानदारांनी आपली कुठलीही फसवणूक करू नये म्हणून आपण मळक्या, कळकट, फाटक्या नोटा घेऊ नये अशी ती जाहिरात होती. त्याच्यानंतर वजनांची जाहिरात होती बघा. काही लोक खोटी वजन मापं किंवा चुकीची वजन मापं देत होते. तर भारत सरकारने त्याच्यावर शिक्का दिलेली वजन मापच वापरली पाहिजेत. जागो ग्राहक जागो अभियान अशा पद्धतीने बऱ्याचशा जाहिराती टी व्हीवर लागतात की जेणेकरून ग्राहक त्याच्यातून जागरूक होऊ शकतं, ग्राहकाला त्या वस्तूविषयी माहिती मिळू शकते. अशा प्रकारे ग्राहकांना वस्तूविषयीची माहिती आणि शिक्षण देणं
गरजेचं आहे, कारण ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार आहे. बऱ्याचदा ग्राहकांना वस्तूविषयी माहिती नसते, ग्राहकांना प्रचलित कायदे माहीत नसतात. ग्राहकांना जागरूक करणं गरजेचं आहे, ग्राहकांना शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून शासनाकडनं बऱ्याच प्रसारमाध्यमाच्या द्वारे जाहिराती केल्या जातात आणि जागो ग्राहक जागो हा अभियान राबवला जातो. त्यानंतर प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्यातील 1996च्या दुरुस्तीनंतर ग्राहक प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यात आला आहे. कायद्यानुसार ग्राहकास वैयक्तिक किंवा सामूहिक ग्राहक मंचात ग्राहकाचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आलेली आहे. विधिज्ञाशिवाय प्रतिनिधित्व करण्याची परवानगी ग्राहकास कायद्यानुसार देण्यात आलेली आहे. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 1996च्या दुरुस्तीनुसार ग्राहकांना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. ग्राहकास वैयक्तिक व सामूहिकरित्या ग्राहक मंचात ग्राहकाचे हित जोपासण्यासाठी स्वतः जाऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी ग्राहक संरक्षण कायदा 1996 नुसार देण्यात आलेली आहे. पूर्वीचा कायदा होता ग्राहक संरक्षण कायदा 1986, आता त्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि नवीन कायदा अंमलात आलेला आहे ग्राहक संरक्षण कायदा 1996 आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. आणि या ग्राहक दुरुस्ती कायद्यानुसार ग्राहक प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार ग्राहकास वैयक्तिक व सामूहिक ग्राहक मंचात ग्राहकाचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आलेली आहे. विधिज्ञाशिवाय म्हणजे कोणाचीही परवानगी घेण्याशिवाय ते प्रतिनिधित्व करण्याची परवानगी ग्राहकास देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे ग्राहकास तक्रार निवारण्याचा अधिकार. प्रतिनिधित्व करण्याच्या अधिकाराबरोबरच ग्राहकास तक्रार निवारण्याचा अधिकार दिलेला आहे. केवळ तक्रार दाखल करणे ग्राहकास न्याय देण्यासाठी पुरेशी नाही, म्हणून हे अधिकार दावे योग्य पद्धतीने मिटवण्याचे सूचित करतो. हा कायदा सदोष उत्पादनं व सेवांची दुरुस्ती, बदली किंवा नुकसान भरपाई इत्यादीची मागणी करण्यासाठी ग्राहकास सक्षम बनवतो. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करून दावे मिटवण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा उदाहरणार्थ जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आलेली आहे. यामुळं व्यवसायाच्या अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षण मिळते. ग्राहकांनी जर एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या त्याच्यावर झालेल्या अन्यायाविषयी किंवा वस्तूविषयी आणखी एक तक्रार होती बघा, मी तुम्हाला सांगते. एक तक्रार अशी होती की पूर्वी एस टी डी कॉल होते बघा. आता कॉईन बॉक्स आहे, आता कॉईन बॉक्स बी बंद झाला, आता मोबाईल आला. पण पूर्वी एस टी डी फोनला खूप महत्त्व होतं. आपल्याला फोन करायचा असेल तर एस टी डी फोनवरनं फोन करावा लागत होता. एका व्यक्तीला अतिशय व्यापाऱ्याबद्दल, त्याच्या व्यवसायाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती त्याच्या कंपनीमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये कळवायची होती. तो एस टी डी बूथमध्ये गेला, त्याने फोन लावला आणि फोन लावल्याबरोबर फोनची BSNLची वायर डिस्कनेक्ट झाली आणि त्याचा महत्त्वाचा मेसेज पोहोचू शकला नाही. आणि महत्त्वाचा मेसेज पोहोचू शकला नसल्यामुळं त्याला खूप नुकसान झालं. त्याने ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्या BSNLच्या म्हणजे BSNL भारतीय दूरसंचार निगम यांच्यावर तक्रार दाखल केली. आणि त्यावेळेस खरंच असा विचार केला गेला की ज्यावेळेस त्या व्यक्तीने फोन लावला त्यावेळेचं BSNLचं कनेक्शन बघितलं गेलं तर त्यावेळेस डिस्कनेक्ट झालं होतं का, तर हो झालं होतं. त्या व्यक्तीचं नुकसान झालं, तर ग्राहक संरक्षण मंचाकडनं त्याला नुकसान भरपाई दिली गेली. अशा प्रकारे ग्राहकांची जर तक्रार असेल तर ती तक्रार फक्त ऐकून घेऊन चालणार नाही, तर ती ग्राहकांची तक्रार मिटवली पाहिजे, निवारण केली पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि असाच हा कायदा नवीन आहे. 1996च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून हा कायदा देखील ग्राहकांना मिळालेला आहे की तक्रार निवारण्याचा अधिकार. ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी किंवा दावे मिटवण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा मंच आहे, राज्य पातळीवर राज्य आयोग आहे आणि जर अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार असेल तर राष्ट्रीय आयोग आहे. याच्यामध्ये तुम्हाला कितीपासून किती रुपयापर्यंत तक्रार करायची आहे यानुसार हे मंच आहेत. आणि अशा प्रकारे तक्रार निवारण्याचा अधिकार ग्राहकांना दिलेला आहे, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार ग्राहकांना दिलेला आहे. ग्राहकाने जर तक्रार केली तर ती तक्रार ग्राहकांची निवारण करणं गरजेचं आहे. आणि ती ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी
त्रिस्तरीय रचना अंमलात आलेली आहे. त्याच्यामध्ये राज्य आयोग आहे, जिल्हा मंच आहे, राज्य आयोग आहे आणि जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग अशा प्रकारे ह्या त्रिस्तरीय रचना आहेत. आणि या रचनेनुसार ग्राहकांना त्यांच्या वस्तूविषयी किंवा उत्पादनाविषयी तक्रार करायची असेल तर ती तक्रार ते करू शकतात. ती तक्रार करण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी ही तक्रार करण्यासाठी त्यांना त्रिस्तरीय पातळीवर करता येते. आता जिल्हा मंच जो आहे, जिल्हा मंच याच्याकडे जर तक्रार करायची असेल तर जिल्हा मंचाकडे तक्रार करण्यासाठी काय केलं जातं तर जिल्हा स्तरावर जिल्हा मंचावर तक्रार करता येते. याच्यामध्ये वस्तूचे मूल्य जे आहे ते वस्तूचे मूल्य म्हणजे राज्य आयोग वस्तूचे मूल्य जे आहे ते वस्तूचे मूल्य तक्रार करण्यासाठी जिल्हा मंचावर तक्रार करायची असेल तर वस्तूचे मूल्य 1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचे दावे स्वीकारण्याचा अधिकार जिल्हा मंचाचा आहे. म्हणजे जिल्हा मंच, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग जर जिल्हा आयोगाकडे जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुमच्या वस्तूच्या नुकसान भरपाईचे मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त नसावे तर तुम्ही जिल्हा मंचाकडं, जिल्हा आयोगाकडे किंवा जिल्हा मंचाकडे तक्रार करू शकता. त्यानंतर राज्य आयोगाकडे तक्रार करायची असेल तर राज्य आयोगाकडे तक्रार करण्यासाठी तुम्हाला म्हणजे त्या राज्याच्या आयोगाकडे तक्रार करावी लागते. त्यासाठी तुमच्या वस्तूचे मूल्य जे आहे ते 1 कोटीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आणि 10 कोटीपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे 1 कोटी किंवा 10 कोटीपेक्षा कमी रकमेचे दावे जे आहेत ते राज्य आयोगाकडे करता येतात आणि 10 कोटी आणि अधिक रकमेचे दावे जे आहेत ते राष्ट्रीय आयोगाकडे करता येतात. अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना आहे. 1 कोटीच्या आत तक्रार करायची असेल तर जिल्हा आयोग, 1 कोटी आणि 10 कोटीच्या आत तक्रार करायची असेल तर राज्य आयोग आणि 10 कोटीपेक्षा जास्त आणि त्यापुढे 10 कोटीपेक्षा अधिक रकमेचे दावे करायचे असेल तर राष्ट्रीय आयोग. अशा प्रकारे ही त्रिस्तरीय रचना आहे. या त्रिस्तरीय रचनेमुळं काय झालेलं आहे तर व्यवसायाच्या अनिष्ट व्यापारी प्रथापासून ग्राहकांचे संरक्षण झालेले आहे. अशा प्रकारे ग्राहकांना हा 7वा अधिकार आहे, तक्रार निवारण्याचा अधिकार. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला या पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.